आपला महाराष्ट्र, आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र रोजनामा। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात प्रस्तावित रेल्वे उड्डाण पुलाच्या आराखड्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या आराखड्याला तीव्र विरोध दर्शवत पर्यायी मार्गाचा सर्वे करूनच अंतिम निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नांदुरा शहरातील प्रस्तावित रेल्वे उड्डाण पुलाच्या आराखड्याला नागरिक हक्क संरक्षण समिती आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे। समितीचे म्हणणे आहे की सध्याच्या आराखड्यानुसार उड्डाण पूल शहरातील मुख्य व्यापारी भागातून जाणार असल्याने अनेक दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, शासकीय कार्यालय आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो। तहसीलदार नांदुरा यांच्या दालनात झालेल्या समितीच्या मीटिंगमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले की आमचे बांधकाम नियमानुसार झालेले आहे, परंतु नॅशनल हायवेद्वारा मनमानी पद्धतीने मार्किंग करण्यात येत आहे। कधी 12 मीटर तर कधी 15 मीटरचे मोजमाप नॅशनल हायवेद्वारे करण्यात येत आहे। ही एक प्रकार आहे, मनमानी आहे। ही मनमानी कदापि खपून घेतल्या जाणार नाही असा इशाराही समितीच्या सदस्यांनी दिला। समितीच्या माहितीनुसार नांदुरा हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 लगत वसलेले महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून येथे रेल्वे स्थानक, न्यायालय, विविध शासकीय कार्यालय आणि मोठी बाजारपेठ आहे। त्यामुळे सध्याचा आराखडा राबविल्यास हजारो नागरिकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। याशिवाय वाहतूक व्यवस्था विस्कळीत होईल, व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल आणि लघु व्यावसायिकांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल असा दावा समितीने केला आहे। या पार्श्वभूमीवर समितीने प्रशासनासमोर 2 पर्यायी मार्गही सुचविले आहेत। ज्ञानगंगा नदी पुलालगत नवीन उड्डाणपूल उभारणे किंवा शासकीय दूध डेअरी परिसरातून पर्यायी उड्डाणपूल उभारण्याचा पर्याय प्रशासनाने विचारात घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच सध्याचा आराखडा तात्पुरता स्थगित करून स्वतंत्र तांत्रिक सर्वे करावा। व्यापारी, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञ अभियंत्यांची संयुक्त बैठक घेऊन जनभावना आणि व्यवहार्यता लक्षात घेऊन अंतिम निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिक हक्क संरक्षण समितीने केली आहे। दरम्यान या विषयावर प्रशासनाची भूमिका काय असणार आणि पर्यायी मार्गाचा प्रस्ताव स्वीकारला जाणार का, याकडे संपूर्ण नांदुरा शहराचे लक्ष लागले आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत आपले मत काय? प्रस्तावित आराखडा योग्य आहे की पर्यायी मार्गाचा विचार व्हायला हवा? आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। ही बातमी महत्त्वाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा। या प्रस्तावित उड्डाण पुलाबाबत तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी महाराष्ट्र रोजनामा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मला इकडून किती अतिक्रमण काढायचं, इकडून किती काढायचं हे डेडलाईन तुमची तयार नसताना नोटिसा सर्व सरलाट दिल्या तुम्ही ना, तर ते लोक तुमच्यात बसता नाही बसत हे याचं पडताळणी कधी केली आहे हे मला तुमच्या हद्दीतच नाही ते आप रेड लाइन दीजिए, हम आपको कोऑपरेट करते हैं सर, वी आर ऑलवेज विथ यू सर। तर ह्या गोष्टी कितपर्यंत योग्य आहे? तुम्हाला जे काय कारभार चालू आहे तुमचा, नुसता अधिकाराचा दुरुपयोग करून राहिले ना तुम्ही, आणि कशा करता करून राहिले, आणि मग लोकांनी हे घेतलं तर 353 दाखल करता तुम्ही। तर ह्या गोष्टी तुम्ही 353 मध्ये बसता हे नाही समजत काय? सरकारी कामाच्या कुठल्याही सूचना न देता तुम्ही ते करून राहिले, तुमच्यावर 353 नाही होत काय? कसं आहे, अनेक शब्द निघू शकतात। आपल्या रेल्वे स्टेशन चौक ते आपल्या मधुबन हॉटेलपर्यंत तो कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रिक पोल किंवा डीपीनं काढल्यामुळे पूर्णतः इकडे सरकवलेला आहे, त्याची बी नोंद करण्यात येईल। आम्ही तसा कोणताही सेंटरचा मध्य मान्य करणार नाही। मग प्रसंगी आमचा जीव गेला तरी चालते, एखाद्याचा घेतलाही गेला तर चालते, मंजूर आहे सर। हां, आपल्या पोटावर झाले तर काल सोडता आरती पारचीच लढाई करायची। रोड इकडे आहे का, डीपी काढली नाही कोणत्याच प्रकारे, कोणत्या विभागानं कोणत्याच प्रकारच्या डीपी इलेक्ट्रिक बोर्डाला सूचना दिली का? कोणतीच नाही। राहू दिले नाही, इकडे सरकून तसा करून टाकलेला आहे। मग त्याच्यामुळे आमच्यावर अन्याय होईल ना, त्याची गोष्टीची तुम्ही नोंद करायला पाहिजे। तुम्ही जर 2 नाल्या टाकल्या तर 2 नाल्याचा मध्य घेतला पाहिजे। जुन्या हायवेची खून कुठे आहे तुम्हाला माहिती आहे काय? आम्ही दाखवतो तुम्हाला, खून आजही दाखवतो। त्या खुन्या घ्या त्याच्यावर मेजरमेंट, त्याच्यावर बांधणं घेतो आले कुकडे आम्ही त्या दिवशी दाखवलं ना, जैसे तसे काम मत कीजिए, आप प्रॉपर वैसे काम कीजिए सर। जुन्या बसस्टँडमध्ये खुना आजही खून आहे आणि ते खून कायम आहे। त्या खुनीच्या याच्यावर मेजरमेंट घ्या तुम्ही। असं आले कुकडे घेतले कुठे चालले असं चालत नाही। पण बाजार समितीला कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही, हे तुम्ही परंतु यांनी हे पत्र आम्हाला दिल्यामुळे आम्ही इथे हजर झालो।
आणि आम्ही जे बांधकाम केलेलं आहे ते नियमानुसार केलेलं आहे. नॅशनल हायवेचा जो रोड होता त्या रोडला मग सेंटर पासून आम्ही तेवढी जागा सोडलेली आहे. आमचं आजही तुम्हाला त्या याच्यामध्ये ओपन हे दिसेल आणि तुमचं जे आहे ते 12 मीटरची मार्किंग ती पण ते तेव्हाच त्या हिशोबाने ते करणार आहे. त्यानंतर मग हळूहळू टप्प्याटप्प्याने काढू असं ते म्हटलं. आणि पावसाळ्यात त्यांना म्हटलं की ते म्हणे ते झालं आता त्या दिवशी पाऊस आता पडला आणि ते नियोजित होतं तिथून पुढे असं काही होणार नाही म्हणे. आपला महाराष्ट्र आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा.